शांतिगिरी बाबाचे वारकरी आम्ही तुकोजी बाबा गाडगे बाबा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज शिवाजी राजे आम्ही त्यांचे वारकरी आहोत. अरे 18 पगड जातीले सोबत घेतले बाबू. अजूनही आपल्या देशातला जातीयवाद जाऊन नाही राहिला. मला सांगा मांगानं महारानं चांबारानं काय केलं ते काय त्याच्या मायच्या पोटात अर्जंट आले काय मी येतो आणि उच्चवर्णीयाच्या मायनं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम ज्यादा घेतला का. आम्हाला जगण्याचा अधिकार सारखा आहे बाबू. आम्ही भारत मातेचे लेकरं आहोत. की गेली कुठं गावना जे 18 वर्षाच्या वर आहे त्यांना मतदानाचा अधिकार. बाबाजीच्या कॉम्प्युटर मध्ये बाबाजीच्या हार्ड डिस्क मध्ये शांतिगिरी बाबाच्या डोक्यामध्ये हा विचार निघाला राजनेता कसा असावा. नाही तर आज राजनेता मी तुम्हाला पहिलंच उदाहरण दिलं. तुम्हाला कोणती पोरगी आवडते मला सांगा मी आणून देतो. वारे शंखावची आवल्या त्या टाइमला तुझी माय नव्हती काय तुला बापानं पैदा केलं का तुम्ही. केवढं दुर्दैव आहे बाबू कि सारा देश डुबाते हो लोगों को फंसाते हो. सारा देश डुबाते हो लोगों को फंसाते हो. मलाच्या बहुती खाते जाहीर नका जाहीर आम सुनाते हो. तुम्ही जवानी रामू जाहीर आम सुनाते हो बड़ी बातें हो. तुमनाच बहुत खाते हो सारा देश बाते हो लोगों को फंसाते हो. अरे दिन पर दिन तुम्हारा भत्ता बढ़ता है. हर एक मंत्री शान से कुर्सी पे लटकता है. लोग तो भूखे मरते हैं और तुम कोमरे उड़ाते हो. सारा देश डुबाते हो लोगों को फंसाते हो. तुम नेता खाते हो तुमच्या सुनाते न दारू पिणारा न मटण खाणारा न भ्रष्टाचार करणारा पाहिजे. सत्यपाल 52 वर्षापासून कीर्तन करते. 14,000 गावात माझे आजपर्यंत कीर्तन झाले. इस्टेट नाही जमवली नाही. मी पैसे तेवढेच घेतो. माझी गाडी आहे टेम्पो ट्रॅव्हलर 6-7 माणसं आहेत तेवढा खर्च येते. माझी चप्पल आहे 50 रुपयाची. मा पैजामा 100 रुपयाचा. शर्ट 100 रुपयाचं. कायले पाहिजे जास्त पैसा. राम रहीमचे कपडे 2 ट्रक काऊन तर हनीप्रीत. आपल्या बाबाचा खर्च किती आहे सांगा बरं. शांतिगिरी बाबाचा जीवन जगण्याचा खर्च सांगा ना. बारदाण्याचे कपडे त्याला काय पाहिजे बाबू. आणि जेवण नाही. तरुण सागर महाराज मरण पावले जैनाचे. त्या जैनाच्या अंगावर कपडे नाही. सांगा ना त्याचा खर्च किती आहे. कफन को जेब नाही होती. माझ्या माय बापू आणि याच्या इस्टेटा मावून नाही राहिल्या. हे राजकीय नेते जेल मध्ये जाऊन राहिले.
म्हणून तुकडोजी महाराजांना लिहिलं, गुंडो को तो नेता बना दिया. यायला एका बायकोशी नाही जमत. तो एमजे अकबर मंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानं. एमजे अकबर मंत्री पदाचा राजीनामा का दिला सांगा बरं तुम्ही. यायला कोण पाहिजे? जा बसा. काय जाय बस लावलं तुले. कोण पाहिजे? कोण सापडलं मला सांगा ना. तुम्हाला कोणी लागत असेल तर मला सांगा. मंदाच कचरा होईन असं वागू नका. मी 250 किलोमीटरहून आलो. तुम्हाला काय म्हणायचंय माझ्याजवळ आहे. एका मिनिटात तुमचं गणित. यासाठी तर गुरुची गरज आहे. आपण गुरु जवळ जातो कशासाठी? गुरुने चिवटे बनवायला जातो का आपण? हेच तर आहे ना. म्हणून कोणीही कार्यकर्त्याला जर मंदात यायचं असलं स्टेजच्या जवळ येऊन गुपचाप सांगाव. घंट्याचं काम मिनिटो मी कर दूंगा. कारण त्याचंच नाव सद्गुरु आहे ना. सतगुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा जो जपता है जन्म सुधारा. त्याचं नाव गुरु आहे. लक्षात घ्या. जन्म सुधारा. तुमच्या अडचणीचं काम मोकळं करून देईन. त्याचं नाव गुरु आहे. दिल से प्यारा स्वामीच्या. शांतिगिरी बाबाच्या डोक्यात का आलं? त्यांचं डोकं अशांत झालं. हे अशांती पाहून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, म्हणून शांतिगिरी बाबांनी हा संदेश दिला आम्हाला. राजकारणाचं शुद्धीकरण झालंच पाहिजे आणि ते शुद्धीकरण करणारे तुम्ही आम्ही आहो. लक्षात घ्या. फरक आहे. एक आहे बियर बार, तुमच्या आमच्या उद्धाराचा आहे संत दरबार. बार मध्ये गेल्यानं कचरं होऊन जाते. दारू पिल्यानं पुऱ्या जीवनाची नासाडी होतं बाबू. आणि संतांच्या दरबारात जाऊन हरिपाठ केल्यानं, प्रार्थना केल्यानं, वंदना केल्यानं त्या माणसाचं कल्याण होतं. लक्षात घ्या बाबू. तेच तर आम्हाला या संत दरबारात आज भक्त परिवाराची मंडळी या सागर पार्क मध्ये आकाशवाणी जवळ तुम सारी दुनिया का तू ही कर्णधार है. बिना तेरे ना किसको लगा पार है. बिना तेरे ना किसको लगा सारी दुनिया का तू ही कर्णधार. त्या बायांना आपलं लेकरू देशासाठी दिलं आणि काही बायांचं पोरग देशीसाठी आहे.
सर्टिफिकेट केली आहे. या मोहिमेविषयी संतांच्या प्रतिक्रिया या मोहिमेविषयी येऊन बसा शेंदूर लागला तर तुम्ही देवा समय दगड मंदात उभे राहू नका. फ्री ऑफ कास्ट में देश को आजादी दिलाई. फ्री ऑफ कास्ट में देश को आजादी दिलाई. किसी नेताओं ने पैसे नहीं दिए थे कि तुम हमारे लिए लड़ो और फांसी पर जाओ. उन्होंने ये सपना देखा था भारत का एक एक आदमी भारत की स्वतंत्रता के बाद में इंकलाब नहीं रहेगा. किसी नेताओं की दहशत में नहीं चलेगा, किसी राजनीति के बंधन में नहीं चलेगा. लोकशाही का पूरा पालन होगा. इस दृष्टि से हमारे देशभक्तों ने आजादी के लिए कुर्बानी दी है. परंतु वर्तमान समय में जो कुर्बानी से आजादी मिली है, आजादी की आज यहाँ हमारे नेताओं ने वोटिंग को पैसों से खरीद करके राजनीति को अपने क्या कहते हैं जागीरदारी समझ ली है. अपने उन्होंने एक प्रकार से उनकी संपत्ति समझ ली है. मैं ये मानता हूँ राजनीति किसी भी नेता के घर की किसी की भी प्रॉपर्टी निजी प्रॉपर्टी नहीं है. राजनीति लोकशाही का एक भाग है और राजनीति में किसी भी प्रकार की लोकतंत्र की हत्या नहीं होनी चाहिए. राजनीति का शुद्धिकरण नहीं है कि कोई भी 1 रुपया के बिना सबको वोटिंग जो है वो फ्री में होनी चाहिए जैसे कि आजादी फ्री में मिली थी. और इसलिए हमें देशभक्तों ने कुर्बानी दी है. वो इसलिए दी है कि यहाँ लोकशाही होनी चाहिए, न कि दड़पशाही, न कि हड़पशाही. आज आम आदमी जो है नेताओं के विरुद्ध में जाने को डरता है क्योंकि आम आदमी के पास में पैसा नहीं है. और नेता परम पूज्य महामंडलेश्वर भगवान की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, बोलो रे भाई साहब संतन की. परम पूज्य आदरणीय महामंडलेश्वर शांतिगिरीजी बाबा, आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी विराजमान वेगवेगळ्या संप्रदायातील सर्व भाविक भक्त मंडळी, विशेष या जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आदरणीय ताई आणि आमचे परमस्नेही विधानसभा परिषदेचे सदस्य आदरणीय राजूमामा भोळे. राजकारणाचे शुद्धीकरण झालेच पाहिजे ही मोहीम राबवताना जळगाव महानगरपालिकेचे महापौर आणि जळगाव शहराचे आमदार जर या ठिकाणी विराजमान आहेत तर आपला विजय निश्चित आहे. आदरणीय राजूमामा भोळे आणि त्यांच्या सौ दोघांना मी धन्यवाद देतो. आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून आपली श्रद्धा आणि आपण पुढे काय करणार आहेत या ठिकाणी प्रगट केलं. मी 2 मुद्दे अवघ्या 5 मिनिटाच्या आत मांडून माझं वक्तव्य थांबवणार आहे. पहिला प्रश्न, राजकारणाचे शुद्धीकरण झाले पाहिजे. म्हणजेच राजकारणात जे राजनेते आहेत त्या राजनेत्यांनी जी अशुद्धी करून टाकलेली आहे ती अशुद्धी जोपर्यंत समाप्त केली जात नाही तोपर्यंत राजकारणाचे शुद्धीकरण होणार नाही. आणि 2 प्रश्न समाज उपस्थित करतो मामा माझ्याकडे. तुमच्या बाबांना आता राजकारणात येण्याची गरज काय? त्यांना काय कमी पडलं? त्यांना काय खायला मिळत नाही काय? त्यांना काय मान सन्मान मिळत नाही काय? त्यांना राजकारणात येण्याची गरज काय? पहिला प्रश्न. उत्तर लगेच देतो कारण पुढे वेळ नाहीये. ऐका, 2 शब्द सांगतो ते 2 शब्द व्यवस्थित पहिल्यांदा समजून घ्या. एक असतो परिव्राट म्हणजे संन्यासी. आदरणीय बाबाजी आहेत परिव्राट. परिव्राट म्हणजे संन्यासी आणि सम्राट म्हणजे राजा. सम्राट म्हणजे राजा, परिव्राट म्हणजे साधु सन्यासी. जब सम्राट बिगड़ता है तो बिगड़े हुए सम्राट को केवल बाबा जी जैसा परिव्राट ही सुधार सकता और कोई नहीं सुधार सकता. आज के सम्राट बिगड़ गए हैं. शराब पीते पीते उनकी जिंदगी चली जा रही है. मुझे बताने की ज्यादा जरूरत नहीं है, आप सब लोग जानते हैं. 1-2 अपने मामा जैसे
उससे अलग होंगे, अपवाद होंगे, वो बात अलग है। लेकिन सम्राटों की अर्थात राजनेताओं की जिंदगी पैसों से वोटिंग खरीदते हैं और वोटिंग खरीदने के बाद सत्ता प्राप्त करते हैं और सत्ता प्राप्त करने के बाद पैसा, पैसा से सत्ता, सत्ता से पैसा, ऐसी राजनीति चल रही है। इसको सुधारने के लिए बाबा जी जैसे महात्माओं का राजनीति में आना आवश्यक है। और बाबा जी ने राजनीति में आने का जो निश्चय किया है ये बहुत अच्छी बात है। मराठीमध्ये बोलतो, बाबाजी राजनीतीमध्ये आले तरच राजनीतीचा सुधार होईल। राजा जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असेल तर रामदास स्वामी महाराजांना आणि जगद्गुरु तुकोबारायांना राजकारणात येण्याची गरज नाही। राजा जेव्हा औरंगजेब सारखा होतो तेव्हा जर शिवबा नसेल तर स्वतः हातात तलवार घेऊन लढावं लागत असतं आणि म्हणून आता बाबाजींना राजकारणात यावं लागेल। दुसरा प्रश्न उपस्थित करतो, त्याचं उत्तर देतो आणि माझं बोलणं थांबवतो, कारण संध्याकाळ होत चालली, पुढे आमचा प्रवास आहे। जर तुमचे बाबाजी ऐराणीत सांगू आते तुम्हाला बाबाजी जर राजकारणात उभा राहिला तर आते बाबाजी लोकसन्या पाया पडतील। राजनेत्याला मत मागताना पाया पडावे लागतात। आता तुमचे बाबाजी लोकांच्या पाया पडतील, अरे हे तर जगत विरुद्ध होईल, हे तर विरुद्ध होईल। पण ऐका, बाबाजी जरी राजकारणात उभे राहिले, निवडणुकीला उभे राहिले तरी तरी बाबाजींच्या पाया पडून लोक मत देतील, माझा आत्मविश्वास आहे। पाया पडतील, मत देतील, दान पात्र दक्षिणा टाकतील, मतदान होऊनही पैसा संपत्ती शिल्लक राहील आणि ती शिल्लक राहिलेली संपत्ती साधू संतांच्या आणि गोरगरिबांच्या सेवेमध्ये निश्चित वाढतील, असा आजपर्यंतचा अनुभव आणि माझा पुढचा भावी आत्मविश्वास आहे। बाबाजी जवळजवळ 9 ते 10 खासदारकीच्या जागा लढवणार आहेत। त्याची अजून बाबाजी पुढे घोषणा करणार आहे। हे भाषण लाईव्ह चालू आहे। काही काही खासदारांचा बीपी वाढत असेल, बाबा त्यांचा बीपी वाढत असेल, आता कोणत्या कोणत्या जागा उभ्या करतील आणि आपल्याकडे जर ही लहर आली आपलं काय होईल। आता तुमचं जे होणार आहे तेच होईल आणि पुढे सत्ता बाबाजींच्या हातात जाईल। सत्ता सत्य के पास जाएगी, भरत सांगतो रामायणामध्ये, सत्ता सत्य के पास जाएगी। असत्य काही दिवस चालतं पण शेवटी सत्यमेव जयते, शेवटी जय सत्याचाच होणार आणि सत्य व्यासपीठाकडेच येणार। बाबाजींनी हा राजकारणाच्या शुद्धीकरणाचा जो संकल्प केलेला आहे या ठिकाणी प्रचंड जनसागर जमलेला आहे। याच्यावरून आपण सर्वांनी त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। बाबाजी ज्या 9-10 जागा लढवणार आहेत त्यापैकी कोणती जागा बाबाजी कुठे लढवतील ते निश्चित नाहीये, परंतु मी जाता जाता एक सगळ्यांना विनंती करतो, बाबाजींनी ज्याला आशीर्वाद दिला, बाबाजींनी दगड ठेवला तरी त्याला देव समजून आपण त्यांच्या पाठीमागे राहावं अशी विनंती करतो आणि मी माझं धावतं वाक्पुष्प संपवतो। जे काही योग्य असेल ते परमपूज्य बाबाजींचं आहे, आदरणीय मंचाचं साधू संतांच्या आशीर्वादाचं आहे। काय चुकल्यासारखं वाटलं असेल तर तो माझा व्यक्तिगत दोष समजून मला वापस करायचा आहे। बोल जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, परमपूज्य महामंडलेश्वर भगवान की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, भाई सब संतन की। आदरणीय ब्रह्मचारी श्री स्वामी अवसरानंद जी महाराज, परम पूज्य महामंडलेश्वर गुरुदेव भगवान की, भारत माता की। मेरे प्रिय आज यहाँ इस सभा में उपस्थित सभी श्रद्धालु, भक्तिमती माताएं एवं श्रद्धालु भक्तगण तथा मंच पर विराजमान हमारे संतगण एवं कार्यकर्तागण, सेवकगण, सभी को विनम्र अभिवादन करके परम पूज्य बाबा जी के चरणों में मैं मेरी पुष्पवाणी अर्पण करने जा रहा हूँ। प्रिय भक्तजनों हो, भारत ये आस्था का देश है, ये याद रखिए। और आस्था किसने बनाई है ये कान खोल के सुन लो। इस देश में पत्थर को भी भगवान कह करके पूजा जाता है। किसके कहने से? यहाँ भगवान को भी भगवत तत्व मिलता है। यहाँ भगवान भी कह नहीं सकते अपने मुख से कि मैं भगवान हूँ। यहाँ भगवान का भी परिचय करा देने वाले कौन है?
इस देश में आस्था का मार्ग चलाने वाले कौन है? तो परम पूज्य गुरुवर्य लोग हैं। आस्था किसने निर्माण की है? मैं कुछ दिन पहले बाबा जी के सानिध्य में ओझर को गया था। मैंने वहां भी मेरी बात रखी थी, मेरे विचार रखे थे। देखिए सज्जनों, इस देश में बहुत लोग सम्राट होके गए हैं। सिकंदर भी आके गए, उसके बाद भी अंग्रेज आके गए, बहुत सारे गए। पर आपको एक बात बता दूं, उन्होंने कमाई हुई संपत्ति, उनके किले, उनका जो भी कुछ होगा, वहां आज कोई दिया बत्ती लगाने वाला नहीं है। संत ज्ञानेश्वर जी महाराज 700 साल पहले हो गए, वहां आज भी आरती होती है, वहां आज भी संध्या होती है, वहां आज भी हमारे नतमस्तक सर झुकते हैं। आज बाबा जी की परंपरा में हम लोग जा रहे हैं, पैसे देके कोई बुलाता है क्या? बाबा जी ने अगर आदेश दिया कि तुझे 10 बोरा चीनी लानी है, तुझे फलाना लाना है, तो हमारे गरीब गांव में देहात में रहने वाले सेवक बाबा जी के, जिनके घर खाने की बड़ी बड़ी अड़चन होती है, वो भी कहां से लाता नहीं पता नहीं, पर बाबा जी की सेवा में जितना कहा है उतना हाजिर कर देता है। भक्तजनों हो, मैं क्या कह रहा हूं, हमारा देश आस्था प्रधान है और यह आस्था के जनक है हमारे संत। आज हमारे बीच में हमारे भोले मामा और भोले दोनों साथ में हैं। क्या कह रहा हूं, मामा किसको कहते हैं? एक साथ दो मां जहां होती हैं उसे मामा कहते हैं। मां मतलब दो मां के बराबर जो दुनिया को प्यार देता है उसे मामा कहते हैं, ये याद रखिए। और हमारे मामा इस खानदेश में, जलगांव ग्रामीण में सबको मां की तरह प्यार दे रहे हैं। ये बात बिल्कुल सच है। वो कहीं सांप्रदायिकता नहीं रखते हैं। उन्हें जो भी जाति धर्म का बुलाता है वहां वो बिल्कुल सरल भाव से पहुंच जाते हैं। अगर नहीं भी बुलाया हो, मामा को अगर लगा कि कई संतों का प्रोग्राम चल रहा है, वो आस्था प्रधान की बात कह रहा हूं, उनमें यह आस्था है, वो बिना बुलाए भी हमारे संतों के चरणों में चले जाते हैं, जैसे कि आज आ गए। सज्जनों, हमारे परम पूज्य गुरुदेव भगवान ने राजनीति में आने की बात स्वीकार की है, या मन में संकल्प लाया है, राजनीति का शुद्धिकरण। राजनीति का शुद्धिकरण पर बहुत सारी मीडिया भी चक्कर में पड़ी है कि ये क्या शुद्धिकरण है। अब हमारे बीच में बैठे विश्व हिंदू परिषद के प्रांत उपाध्यक्ष, उन्होंने भी मुझे सवाल किया, महाराज ये शुद्धिकरण क्या है, कैसे होगा और क्या मामला है? शुद्धिकरण देखिए, आप जल अगर मैला हो गया तो उसे किसी प्रक्रिया से शुद्ध किया जा सकता है। कोई चीज अशुद्ध हो गई तो उसके लिए प्रक्रिया है। राजनीति को शुद्धिकरण की कोई प्रक्रिया से किसी ने सुनी ही नहीं, तो उस पर सुनाने वाला आएगा भी कहां से? पर आज राजनीति मैली हुई है, इसको हम जानते ही नहीं। जो चीज, ये कपड़ा मैला हुआ होगा तब इसको साफ करने का कोई मुद्दा बनेगा। राजू मामा जी, क्या कहते हैं, भोले मामा जी, कोई चीज मैली हुई है तो उसे साफ करने की बात उठ सकती, सवाल उठ सकता है। मैली हुई है इसका ज्ञान भी तो होना चाहिए। राजनीति मैली हुई है, मैल में रहने मतलब मेले में रहने वाले राजनेताओं को पता ही नहीं कि हम मैले हो गए हैं, पता ही नहीं है कि हम मैले हो गए हैं। ये बात राजू क्या कहते हैं, भोले मामा को नहीं कह रहा हूं मैं, जनरल लोगों को कह रहा हूं। मेले में भरे बच्चे को मालूम नहीं होता है कि मैं भर गया हूं मेले में। माँ को मालूम होता है कि मेरा बच्चा भर गया है, मेले से खराब हो गया है। और माँ, जिस बच्चे को ज्ञान नहीं होता है तो उस बच्चे को माँ कहती है, सू 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 तू गंदा हो गया, इधर आजा, साफ हो, मैं साफ कर देती हूँ। हमारे देश के नेता ऐसे बच्चे की तरह, नादान बच्चों की तरह मैल में मैले होकर के राजनीति चला रहे हैं। उनको पता ही नहीं है कि मैल क्या है। पर हमारी संत रूपी माँ है, उन्हें धोने के लिए राजनीति शुद्धिकरण चला रही है। हमारे संत बता रहे हैं कि नेताओं, तुम नादान हो। जिस चीज में देश डूबेगा, स्वार्थ में देश डूबेगा, तुम स्वार्थ के पाप में देश को पालने की कोशिश कर रहे हो।
देश निस्वार्थ से चलेगा, निस्वार्थ से हमारे देशभक्तों ने सेवा की। अभी भी परम पूज्य गुरुदेव भगवान के आने से पहले मीडिया ने हमको पूछा ये राजनीति शुद्धिकरण के बारे में आप क्या कहना चाहेंगे। मैंने ये कहा कि देखो हमारे देश को जिन देशभक्तों ने कुर्बानी देके आजादी दिलाई है, क्या वो यहाँ उनके समय में कोई नेता थे क्या? ए देशभक्त, ए सुभाष चंद्र बोस, ये भगत सिंह, ये मेरे से 200 रुपया ले ले और फिर देश को आजादी दिलाने के लिए कुर्बानी दे? नहीं, उन्होंने फ्री में कुर्बानी दी है, उन्होंने फ्री में लड़ाई की है, उन्होंने फ्री में देश को आजादी दिलाई। और आज लोग नेताओं के पैसों से वोट दे करके इन देश को लोकशाही को पीकने जा रहे हैं, उस आजादी का अपमान कर रहे हैं। और हम ये चाहते हैं कि बाबा जी के सानिध्य में जैसे देशभक्तों ने फ्री में देश को आजादी दिलाई, अपना तन मन धन लगा करके आजादी दिलाई, और उस आजादी का नाम है लोकशाही, लोकतंत्र। उन्होंने लोकतंत्र निर्माण करके दिया हमें, और उस लोकतंत्र को आज उस लोकतंत्र की हत्या की जा रही है। आज देश में लोकशाही नहीं है महाराज जी, आज देश में हड़पशाही चल रही है, तड़पशाही चल रही है। हमारे देश का 18 साल से ऊपर के जितनी जिंदगी जीने वाला 100 साल तक का जो भी आदमी होगा, जवान से लेकर के बूढ़े तक, हर गरीब बस्ती में रहने वाले व्यक्ति को, हर परिस्थिति में जीने वाले व्यक्ति को एमएलए सांसद होने की स्वतंत्रता है। लेकिन हमारे देश में दुर्भाग्य है मामा जी कि कोई नेता अगर किसी गुंडे को कह देता है, अरे उसको कह दे तू फॉर्म नीचे निकाल ले, तुम मराठी में कहते हैं तुम माघार घेऊन गे नहीं तो तुझे भगूंगे। नेताओं ने हमारे देश पर, इस लोकशाही पर कलंक लगा रखा है। कोई फॉर्म भरने जाता है तो नेताओं ने उनकी जागीरदारी बना रखी है, इस राजनीति को उनके बाप की बनाई नहीं है। या हर आदमी फॉर्म भर सकता है तो हमारे गुरुदेव क्यों नहीं भर सकते? क्यों नहीं भर सकते? किसी की बाप की जागीरदारी है क्या ये? अगर तुम्हारे बाप की जागीरदारी थी तो जवाब दीजिए। भारत जब परतंत्र था तुम्हारे घर का कोई गया था कि वहां कुत्ता आजादी के लिए कुर्बानी होने के लिए? अगर गया नहीं था तो कैसे तुम कह रहे हो कि ये हमारी जागीरदारी है? देखिए मेरी बात बड़ी करड़ी है। अभी हमारे पूर्व जो गाने वाले वक्ता हैं, इनका यह कहना है कि मैं किसी को डरता नहीं हूं, तो क्या मैं डर रहा हूं क्या? बताइए आप। मैं जिन लोगों के विरुद्ध में बोल सकता हूं, कश्मीर में हमारे देश का तिरंगा झंडा जलाने वाले इमाम बुखारी जैसों के विरुद्ध में आप नहीं बोल सकते। हमारे संदेह है हमारे देश में बहुत सारे लोग ऐसे हैं कि गो हत्या कर रहे हैं, उन कत्ल खानों के बंद करने पर नहीं बोल सकते आप। यहाँ हम ये कह रहे हैं कि यहाँ साधु संतों के देश में साधु संतों का समाज सहन करता है, इसलिए आप बोलते हैं। हम सब के खिलाफ बोलेंगे जो राजनीति में हो चाहे किसी में भी हो। भारत माता के साथ जो गद्दारी करने वाले होंगे, भारत में सांप्रदायिकता चलाने वाले होंगे, हम सब उनके खिलाफ हैं। हम केवल किसी एक सांप्रदायिक को लेकर के नहीं कहते हैं। मेरे देश में आज भी राजनीति को लेकर के मैं कहना आह्वान करता हूं। मेरा मुद्दा बहुत कुछ है, हो सकता है प्रिय हमारे आदरणीय गुरुजनों के चरणों में मैं प्रार्थना करता की अजून पूर्ण जळगाव मध्ये सुद्धा गेला नाही। जरा ताठ हात वरती करा सर्वजण, बुलंद आवाज पाहिजे, भारत माता की। आणि पुढचा आवाज तुमचा प्रयागला पोहोचला पाहिजे। तुम्हाला घरी जायचंय जळगाव जिल्ह्यात, बाबाजींना इथून डायरेक्टली प्रयागराजला उत्तर प्रदेशला जायचंय, म्हणून जरा तिकडे आमचे अनेक भक्त वाट बघताय, त्यांनाही वाटलं पाहिजे की नाही जळगाव मधनं लवकरच निघताय बाबाजी। जरा दोन्ही हात वरती करा, बुलंद आवाज भारत मातेचा आपण करू। महिलांचाही आवाज जरा बुलंद पाहिजे, भारत माता की, भारत माता की। जरा ताड बसा सर्वजण। संत श्रेष्ठ जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज अर्थात पूजनीय बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने व्यासपीठावरती विराजमान सद्गुरु जनार्दन स्वामींच्या गादी परंपरेचे विद्यमान उत्तराधिकारी अर्थात विद्यमान बाबाजी, अध्यात्म शिरोमणी ज्यांनी 9 वर्ष तब्बल अखंड मौन व्रताची साधना केली, जे 9 वर्ष बोललेच नाही,
45 वर्षापासून ज्यांनी जीवनामध्ये अखंड फलहाराचं व्रत प्रारंभ केलं, 45 वर्षापासून ज्यांना भाजी भाकर डाळ भात काय माहिती नाही, फक्त ज्यांच्या जीवनामध्ये मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः। आज आपण सर्व या भारतभूमीचे विपुत्र जळगाव नगरीतील सागर पार या ठिकाणी देशभक्तीने आणि गुरुभक्तीने या दोन्हीचा संगम करून उपस्थित झालेला आहात। जसं बघा अनेक नद्या समुद्राला मिळतात ना, तद्वतच आज या ठिकाणी अनेक तालुक्यातील बघा तीर्थ आणि नद्या या सागर पार उपस्थित झालेल्या आहेत। मग अशा या सागरामध्ये आपण खरोखर भाग्यवान ठरलेलो आहोत आणि या जळगाव नगरीमध्ये आपण एक देशभक्तीचं दर्शन घडवलं। आताच आपल्या विष्णूजींनी कोणकोणत्या तालुक्यातून आले याचंही बघ दर्शन घडवलं। म्हणून जे जे या देशभक्ती आणि गुरुभक्तीसाठी उपस्थित झाले सर्व माता बहिणीचं त्या भाई भक्तांचं तसं आमचे प्रेमी संत मित्र की आता ज्यांचं नाव यांचं महाराजांचं नाव रजनीशपुरीजी महाराज, कलकी महाराज, गोपालजी महाराज, जगदीशजी महाराज, इकडे हंसा महाराज आणि देवगौर शास्त्री आणि सत्यपाल अनेक संतही या व्यासपीठावर या मंचावर उपस्थित आहेत। हां, तिवारी विष्णू परिषदेचेही म्हणून प्रथमतः ज्यांनी आज आपलं तन मन धन आणि योगदान ह्या जळगावमध्ये येऊन एक देशभक्ती दर्शन घडवलं, अशा शहर भाग्यवान कोणी टाळी वाजून आपण या ठिकाणी आपण करायचं। थोडक्यात बाकी लक्ष द्यावर का बाबा काही जास्त वेळ आपला घेणार नाहीत। आपल्या या जळगाव नगरीतील सागर पार्कावर एकत्र होण्याचं कारण काय आहे? एकाच ध्येयाने बघा आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि तो निर्धार आहे कशाचा? निर्धार आहे राष्ट्रभक्तीचा आणि त्या माध्यमातून आपल्याला राजकारणाचं या विषयावर या मुद्द्यावर आताच आपल्याला महाराजांनी अत्यंत सुंदर रीतीने मार्गदर्शन केलं की नाही। त्यांनी आईचं उदाहरण दिलं, त्यांनी भरलेल्या कपड्याचं उदाहरण दिलं, लक्षात अशा अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला बघा त्यांनी सावध केलं आहे। म्हणून सर्व जळगावच्या मित्रांनो तसंच आमच्या इतरही जिल्ह्यातून आलेले सर्व भक्तपरिवारातील सर्व गुरुभक्त एक लक्ष द्या, थोडा बघा, थोडं लक्ष द्या।
आपण या ठिकाणी मुख्य कारण आहे बघा निर्धार. निर्धार निर्धार म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, शपथ लक्षात घ्या. आणि ती कशासाठी घ्यायची आपल्याला? देशभक्तीसाठी, या देशासाठी. कारण आमचे बघा नागेशजी ज्याला शोभायात्रा मिरवणूक चालू त्या मिरवणूक या जळगाव जिल्हा शहरातून, त्याला ते आता सुंदर रीतीने बघा मुद्दे ते सांगत होते बरं का. आणि खरोखर बघा काय तळमळ काही काही देशभक्तांना असते. याचं उदाहरण बघा आपल्याला नागेश असेल आमचे, त्याचप्रमाणे अभिमुक्तेश्वर असतील, तसेच आपले जगताप महाराज असतील, नामदेवगिरी महाराज असतील, ज्यांनी या ठिकाणी या जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक गावोगावी या भूमिपुत्रांना जागवण्याचा, पेटण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून टाळी होऊन त्यांचाही आपण या ठिकाणी अभिनंदन, धन्यवाद देऊया. गीता म्हणते जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. आपण बघा भारत इतिहास बघतो की नाही, ज्या ज्या वीरांनी या भारत स्वातंत्र्यासाठी बघा आपलं बलिदान केलं, प्राणाची आहुती दिली, आज आपण त्यांचं बघा नाव घेतो. लक्षात कशामुळे नाव घेतो? काय देशप्रेम, काय देशनिष्ठा बघा त्यांच्या नसानसामध्ये रक्तामध्ये भरलेली होती. आणि म्हणून आपल्याला शपथ कशासाठी घ्यायची आहे की त्यांच्या आत्म्याला शांती लाभली. कोणाच्या आत्म्याला? ज्यांनी ह्या भारताचा इतिहास घडवला, इतिहास घडावा लागला का आजपर्यंत. आणि म्हणून आपण खरोखर त्यांच्या जातीचे आहात. आणि म्हणून आपला अत्यंत मोलाचा वेळ या ठिकाणी बघा देऊन एक देशभक्ती दर्शन करून पुनश्च सर्व भक्त परिवाराचं काही पुनश्च अभिनंदन करतात. बघा जळ गाव बरं का, जळ हा शब्द दोन अर्थाने बरं का, जळ हा शब्द दोन अर्थाने वर्णन केला जातो. जळ म्हणजे पाणी सुद्धा होतं, आणि जळ म्हणजे आपण बघा ते बाय नाही का म्हणा जळ, जळ म्हणजे आग लागणं सुद्धा होतं, आग लग्न सुद्धा होतं लक्षात जळ. आणि म्हणून बघा आता ज्यांनी त्यांनी लक्षात येईल ह्या जळगावचा अर्थ कोणता घ्यायचा आहे. मग मात्र बाबांना वाटतं बघा हे जळगाव म्हणजे काय आहेत, आता बघा पवित्र तीर्थ आहे, तीर्थ काय पवित्र तीर्थ आहेत. याच्या पवित्र तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून पुरेशा टाळी वाजून या गुरुभक्ताचं आपण अभिनंदन लक्षात. जसं आता कोट्यवधी भाविक त्या प्रयागराज तीर्थामध्ये बघा स्नान करण्यासाठी गेले होते की मोहनी अंश, तसा पुन्हा वसंत पंचमीला सुद्धा आपल्याला कुठे बघा भूमिपुत्र या भारतीय त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घडेल. तसं या सागर पार्कवरच्या या राजकारण शुद्धीकरणाची या सागरामध्ये आपण त्या प्रेमाने आणि समर्पण बुद्धीने भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित आलात. म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद दिले तेवढे कमीच पडतील. आता विष्णूंनी मांडले की आपल्याला राजकारण शुद्धीकरणासंदर्भात भजने आपण ऐकलं, जे भजन गाणारे आमचे रामेश्वरजी गायक उपस्थित देखील आहे. काय बघा या खानदेशवासियांचं प्रेम गुरु आहे आणि देशावर लक्षात. म्हणून बघा आमचे खानदेशी काय म्हणतात, मना गाव मना देश, काय मना गाव मना देश, मना खानदेश आणि मना बाबा. मग टाळीवर लक्षात घ्या, अभिनंदन करून या ठिकाणी. म्हणून बघा एक छोटंसं भजन बघा आमच्या खानदेशवासीचं बरं का, त्या ठिकाणी नेहमी बाबांच्या आठवणीत असतं बरं का, की सुंदर असं गीत बघा आमचे खानदेशी भक्त गात असतात. जनार्दन बाबाची म्हणा म्हणा ना, आहे का नाही वर हात करा. काय बघा माया बाबांची आपल्या सर्व आहे की नाही, म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. तर नीट अर्थपूर्ण बघा आपण ते भजन ऐकायचं आणि लोकच आपल्याला पुढे सांगतीकडे जायचं. जनार्दन बाबांची माया निराळी, जनार्दन बाबांची माया निराळी, धावत येते
बाबा संकट काळी जनार्दन बाबांची माया निराळी धावत बाबा संकट काळी भगवान शंकराचा तोची अवतार करण्या निघाले बाबा जगाचा उद्धार तुझे नाम माझ्या मुखी राहो वेळोवेळी धावत येतो बाबा संकट काळी जनार्दन बाबांची माया निराळी धावत येते बाबा संकट काळी. या दिवशी हंसानंद महाराज विसरले गेले. मात्र बाबांना खरंच वाटतं या ठिकाणी एक हंस नाही, दोन नाही, चार नाही बघा, इथं सारे राजहंस बसले. जर टाळीवंश राजहंसात जाऊन काय केलं पाहिजे. अहो राजहंस कोणाला म्हणतात? राजहंस कोणाला म्हणतात? दूध का और पाणी का लक्षात घ्या. आणि खरं बघा देशभक्तीचं वर्म आपल्या सर्वांना कळालं. म्हणून आपण या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून पुढे आला. खरोखर बघा आपल्या निष्ठेचं कौतुक केलं तर कमीच पडेल. म्हणून सर्व जळगाववासियांना आणि बघा खानदेशकरांना आमच्या सर्व संतांविषयी बाबांना सवयीनं वाटला. त्यांच्याही बघा मनामध्ये एक देशभक्ती ज्योत बघा पेटलेली आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, माझ्या जातीचे बघा माझ्या जातीचे असे बघा बाबांच्या जातीचे आम्हाला सर संत पिढीचा टाळी होणे सर संतांचं आपण काय करूया लक्षात. सुंदर बघा मोठी आमच्या हंसानंद महाराज गाणे दुसरे महाराज यांची पहिली सत्य हां देवगोवाली महाराज यांनी मांडले साहेब. खरोखर बघा देशभक्तीचं वर्म तंत्र बघा मंत्र त्यांना कळा लक्षात आणि म्हणूनच अत्यंत तळमळीने समोर भावनेने बघा त्यांनी सहभागी झालेत. अशा या दोन्ही महाराजांना टाळी वाजून आपण पुरुष आपण अभिनंदन करत आहोत. आता शेवटचा आपला निर्धार कशात करायचा आपल्याला? राजकारणाचं कशात? जसं आपण भारताविषयी प्रतिज्ञा घेतो ना, भारत माझा तसं आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा घेता तशी बघा आपल्याला आता एक प्रतिज्ञा घ्यायची बरं लक्षात घ्या. कशाची प्रतिज्ञा घ्यायची आपल्याला? प्रतिज्ञा कशाची घ्यायची? लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणात लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वजण हात जोडा. बघा बाबांच्या पाठीमान बघा आपल्याला बरं काय थोडी शपथ या ठिकाणी घ्यायची. मी लोकशाहीचा घटक म्हणा, मी लोकशाहीचा घटक व राजकारण शुद्धीकरण मोहिमेचा प्रचारक म्हणून शपथ घेतो की जगातील सर्वोच्च लोकशाहीच्या जरा बाबांना आजवून आहे का नाही, जगातील सर्वोच्च लोकशाहीच्या माझ्या भारत देशातील राजकारण शुद्धीकरणासाठी मतदार राजा म्हणून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मला असलेल्या संवैधानिक अधिकारानुसार बघा ऐका का पुढे आता आपल्याला या ठिकाणी शपथीमध्ये काय उल्लेख नीट ऐका. आपल्याला मतदानाचा अधिकार आहे नाही, मग त्या अधिकार उपयोग कसा करायचा आपल्याला? गुन्हेगार नसणारा म्हणजे ऐका का, गुन्हेगार नसणारा, निस्वार्थी चारित्र्यवान असणारा, भारताची अखंडता जोपासणारा, समता शांती बंधुता सांभाळणारा व देशनिष्ठेला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारालाच मी मतदान करेन. त्यासाठी कोणाच्याही कोणत्याही प्रलोभनाला
बळी पडणार नाही. भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मी स्वतः तर मतदान करेनच, मात्र इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त करेन. जय भारत, जय बाबाजी. हे आपल्याला कशासाठी करायचं आहे? कारण आपला जन्म कुठे झाला? आपला जन्म कुठे झालेला आहे? जगात अनेक या पृथ्वीच्या पाडे देश आहे बरं का. कोणाचा अमेरिकेमध्ये झाला, कोणा जपान चीनमध्ये झाला, कोणाचा अफगाणिस्तानमध्ये झाला, जपान जर्मन इटली इराण अशा अनेक देश आहे बरं का. मग आपण खरोखर भाग्यानं आपला जन्म कुठे झाला? थोडा वेळ बसा का, थोडा वेळ बरं का. कारण मग काय म्हटलं जातं, धनुष्यातून का एकदा बाण सुटला तर माघार येतो का? धनुष्यातून सुटलेला बाण पुन्हा माघार येत नाही. मुखातून एकदा शब्द बाहेर पडला तर माघार येतो का? प्राण एकदा शरीरून बाहेर पडला पुन्हा माघार येतो का? त्याप्रमाणे गेला हा वेळ म्हणू नका जळगाव करून. आजची वेळ गेला हा वेळ नाही, म्हणून थोडा वेळ आपला बाबा येणार लक्षात. या जगामध्ये अनेक बघा आपण व्यक्ती पाहतो बघा, श्रीमंत मध्यम गरीब केले अनेक प्रकारचे लोक बघा. मात्र बघा एक वैशिष्ट्य बघा आपल्याला पाहायला मिळेल बघा, श्रीमंत मध्यम आणि गरीब अनेक कोट्यावधी रुपयाची संपत्ती वैभव आहेत का? तू समाधी सुखी आहे का? कोट्यावधी रुपये बघा आहेत मात्र समाधी सुखी नाही. मध्यमाकडे बघा वैभव आहेत सर्व काही मात्र सुखी नाही. आणि ज्याला दररोज बघा रोजीरोटीची पंचायत तो सुद्धा सुखी समाधानी. म्हणून आमच्या संतांनी काय म्हणलेले आहेत? ठेविले अनंते चित्ती असू द्यावे. बघा जे मिळालं बघा त्यामध्ये समाधान बघा, समाधान ठेवलं लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला का तुमच्या नावावर बँकेत समजा का 20-20 लाख जरी सांगून टाकले, समाधी होतील का? लोक सांगा ना, होतील का समाधानी? कारण का मनुष्य प्रवृत्ती आहे. आणि म्हणून माणसं नेहमी कसं राहिलं पाहिजे? ठेविले अनंते चित्ती असू द्यावे, समाधान अत्यंत. बघा नाथमाने भागवतामध्ये का 2 वाक्य लक्षात बरं का. नाथमाने भागवतामध्ये सुंदर असा मुद्दा मांडला बरं का. प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं? गाठी असता कोटी धन बरं का. नाथ महाराज काय म्हणतात? गाठी असता कोटी धन संतुष्ट नाही ज्याचे मन, तो दरिद्री जाणं सत्य जाणवतं लक्षात. काय म्हणतात नाथ महाराज? कोट्यवधी रुपये बघा गाठीशी बांधलेले आहेत, मात्र ज्याचं मन काय नाही, समाधानी नाही, तो 1 नंबरचा दरिद्री. काय म्हणतात नाथ महाराज त्याला? गाठी असता कोटी धन संतुष्ट नाही ज्याचे मन, तो दरिद्री जाणं सत्य जाणवत लक्षात. त्याच्या उलट बघा काय म्हटलं नाथ महाराज भागवतामध्ये? गाठी नसता कोटी धन. ऐका रे महत्वाचं काय? गाठी नसता कोटी धन संतुष्ट ज्याचे मन, तो श्रीमंत जाणं सत्य जाणवतं लक्षात घ्या. म्हणजे ज्याच्या जवळ दमडी सुद्धा नाही, मात्र कसा आहे तो नेहमी समाधान लक्षात द्या, तो जगात 1 नंबरचा श्रीमंत बघा. त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणले. आणि म्हणून आपल्याला कोणतं श्रीमंत व्हायचं? आपल्याला ठेविले अनंते याप्रमाणे बघा. आणि त्यापुढे आणखी म्हणलं तर जशी स्थिती आहे तशा परी आणि कौतुक पाहे अशा निश्चित बघा. आपल्याला भाग्यानुसार बघा निश्चित आपल्याला प्राप्त होणार आहेत. म्हणून त्यासाठी आपल्याला चोरी करायची गरज, खोटे बोलायची लक्षात घ्या. म्हणून आजच्या या सागर पार करणाऱ्या या निर्धार या सभेमध्ये आपण अत्यंत मोलाचा वेळ दिला आणि प्रेमाने निष्ठेने आतापर्यंत या ठिकाणी आपण शांततेने एक आमच्या सर्व साधू संत वेगळी वाटली आपण वाणी ऐकली. आणि खरोखर आपल्याला आपला बाबांना स्वामी वाटावा असं प्रेम आपण सर्व व्यक्त केलं. म्हणून आपण या ठिकाणी एका भजनाने काय करूया बरं का, या निर्धार सभेचा विराम करूया. सर्व हात करा. देशभक्तीचं गीत बघा. माझा देश मेरा कर्मा तू मेरा कर्मा, तेरा सब कुछ है
बघा आज खरोखर आणखी भाग्यवान ठरलं. दुसरं कारण म्हणजे जसं बाबाने काही उदाहरण सांगतात त्या कबुतराने आपलं नाव पुढं नोंद केलं होतं. आपलं नाव आग विझवणाऱ्यामध्ये का लावणाऱ्यामध्ये आग विझवणाऱ्यामध्ये. जसं आज बघा जळगावच्या सर्व भूमिपुत्रांनी बघा अनेक तालुक्याच्या सर्व गुरुभक्तांनी त्यांचं नाव आज कुठं नोंदवलं. मग आज त्यांचं नाव आपलं सर्वांचं नाव चित्रगुप्त डायरीमध्ये कोणत्या अक्षर नोंदावं लागेल. राजकारण शुद्ध करण्याच्या अवघा चळवळीमध्ये आपल्या सर्वांचं नाव कशामध्ये नोंद होणार. रात्री 12 वाजता सोन अक्षर आम्ही त्या टाळी वाजवण्या सोन अक्षरात कोणाऱ्या भक्तांचा आपण जय बाबाजी जय भारत असेल. बाबाजींच्या या निर्धार सभेच्या मार्गदर्शनानंतर वेळेनुसार नित्य नेमानं या गादी परंपरेच्या नेमानुसार आरतीची वेळ झालेली म्हणून आजच्या सभेमध्ये तसं आपलं नियोजनामध्ये आरती नव्हती पण वेळ आरतीची झाली म्हणून आपण सद्गुरूंची महाआरती सत्संग सत्संग म्हणून